मान्यवर कलाकार, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार, निर्माते सर्व आणि त्याचबरोबर एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाच्या उपाध्यक्ष माननीय डिलायला लोबो या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंत साहेब या सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या महोत्सवाचा दीप प्रज्वलन करून या ठिकाणी शुभारंभ होतो आहे। हा चित्रपट महोत्सव गोवा मराठी चित्रपट महोत्सव ज्यांच्या संकल्पनेमधून अव्याहतपणे 14 वर्षे आपण सर्वच रसिक आहेत। प्रदीर्घ अशी यशस्वीता देव अशी आपण मनोकामना या प्रसंगी व्यक्त करूया। सर्व कलाकारांना विनंती करतो आपण मंचासमोर। संजय शेटे नावाच्या आमच्या मित्रानं गेली 15 वर्ष हा महोत्सवाचं आयोजन केलं। अनेक वेळेला मी ह्या महोत्सवाला आलेलो आहे। माझे अनेक चित्रपट इथं दाखवले गेले। गेल्या काही वर्षात मी सिनेमा केले नव्हते तेव्हा चुकल्यासारखं वाटत होतं की यंदा संजयच्या मराठी महोत्सवाला जाता येणार नाही, पण यावर्षी माझा सिनेमा आहे क्रांतिज्योती विद्यालय, त्यामुळे पुन्हा एकदा माझी इथे वर्णी लागली, याचा मला आनंद आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजयनी इतक्या निस्वार्थीपणे आणि इतक्या प्रेमाने मराठी कलाकारांचं दरवर्षी कौतुक केलेलं आहे। आम्हा कलाकारांना देखील त्यामुळं अधिक हुरूप येतो, अधिक चांगलं काम करण्याची इच्छा होते। पुन्हा पुन्हा असं गोव्यात कौतुक व्हावं असंही वाटतं। आणि यंदाचा खरं महोत्सव अधिक विशेष आहे। याचं कारण असं की ह्या सगळ्या महोत्सवांमध्ये आयोजन केल्यानंतर आता यंदा जो ओपनिंग फिल्म आहे बंडखोर, याचा निर्माता देखील संजय आहे। आपण संजयच्या या प्रयत्नाला मनपूर्वक त्याचं कौतुक करूया। माननीय मुख्यमंत्र्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो की अनेक वेळेला गोव्याच्या रसिकांसमोर नाटक करताना किंवा सिनेमा करताना खूप चांगला अनुभव येतो। आणि आमचे मित्र विजय केंकरे म्हणतात तसं की नाटक पाहिल्यानंतर गोव्यातले प्रेक्षक असं म्हणतात काय नाटक, तर हा कौतुकाचा भाग आहे आणि शॅक असं तो नाहीये। तर ह्या प्रेक्षकांच्या समोर यंदा पुन्हा एकदा 25 निवडक सिनेमांचा महोत्सव इथं होणार आहे। अधिकाधिक प्रेक्षकांनी याचा आस्वाद घ्यावा अशी विनंती आहे। आपल्याकडे मराठी सिनेमा थिएटरमध्ये खूप कमी दिवसांसाठी येतो, त्या दिवसात जर आपल्याला जमलं नाही यायला तर तो राहून जातो, मग पुन्हा कधीतरी टीव्हीवर येईल याची आपल्याला वाट पाहावी लागते। पण संजयनी 15 वर्ष हा महोत्सव इथं आयोजित करून गोव्यातल्या प्रेक्षकांसाठी खरं तर ही पर्वणी सातत्यानं चालू ठेवलेली आहे। यंदा देखील या 25 सिनेमांचा, विशेष सिनेमांचा तुम्ही आस्वाद घ्यावा असं आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद। वाटतात की लखलखता तारा सिनेनाट्य सृष्टीचा, लखलखता तारा सिनेनाट्य सृष्टीचा, हृदयस्थ राहिला एकनी एक रसिकाचा, कारकीर्द भरी सजली पाठी नटराज उभा, कारकीर्द भरी सजली पाठी नटराज। जोरदार टाळ्या वाजतच राहू द्या, जोरदार टाळ्या वाजत राहू द्या। धन्यवाद। मान्यवरांना मी मंचावरच स्थानापन्न होण्याची विनंती करतो। ह्या दर्जेदार सोहळ्यामध्ये याचं रूपांतर चित्रपट सृष्टीमध्ये आपली जी अखंड अशी कारकीर्द गाजवली, आपण सर्वच त्यांना आदरस्थानी मानतो। आणि कलासृष्टीमध्ये, चित्रपट सृष्टीमध्ये आणि नाटक सृष्टीमध्ये येणारा प्रत्येक कलाकार ज्यांना अगदी प्रेमानं आदरस्थानी आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो, अशाच मानाचा
जीवन गौरव पुरस्कार तुम्हाला प्रदान करताना आम्ही केवळ एका यशस्वी कलाकाराचा सन्मान करीत नाही आहोत, तर तुम्ही साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला विश्वासार्हता, सत्यता आणि स्वतःचा श्वास देणाऱ्या तुमच्या कला साधनेचा गौरव करतो आहोत. आपल्या कार्याला सलाम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मोहन जोशी सर यांच्यासाठी. या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आपल्या गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत साहेब यांना विनंती करतो की आपण माननीय मोहन जोशी सर यांना हा कृतज्ञता पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार प्रदान करावा. शाल, श्रीफळ आणि मानपत्र माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी प्रदान करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सन्मान चिन्ह माननीय डिलायला लोबो यांनी त्यांना प्रदान करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजत राहू द्या मोहन जोशी सर यांच्यासाठी. हा कृतज्ञता पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार या महोत्सवाला एका वेगळ्या उंचीवर नेतो आणि तो त्या कलाकारामुळं आणि आपल्या सबंध कारकिर्दीमध्ये आपलं एक अढळ असं स्थान निर्माण करणाऱ्या कलाकाराला दिला जातो. सर्व मान्यवरांना स्थानापन्न होणे आणलं होतं. आजचा हा सत्कार मला विशेष वाटतो. त्याचं कारण महाराष्ट्र राज्याने केलंच आहे, पण विशेष मला कौतुक असं वाटतं की गोवा राज्य सरकार आणि इथे महाराष्ट्र काय म्हणजे महोत्सवाचे लोक कार्यकर्ते त्यांनी हा सत्कार केला आहे. त्याबद्दल मला विशेष आनंद होतोय. असाच कृपालोभ माझ्यावर असू द्यावा, माझ्यासारख्या कलावंतांवर असू द्यावा, तंत्रज्ञांवर असू द्यावा, माझी मनापासून इच्छा आहे. तुम्हाला सगळ्यांना महोत्सवाविषयी शुभेच्छा देतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार. 15व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाचा समारंभाला व्यासपीठावरती असलेले आदरणीय ज्येष्ठ अभिनेते श्री मोहन जोशी, आमचे ESGच्या उपाध्यक्ष आणि आमदार सौ डिलायला लोबो, व्यासपीठावरती असलेले संजय शेट्ये आणि बाकी शेट्ये ब्रदर्स, समोर उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील कित्येक सिनेसृष्टी म्हणजे कलाकार, रसिक आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणी, सर्वात प्रथम गोव्यामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. सगळ्यांचा नेटात ताळी मारत त्याच्या खूप खूप अभिनंदन. कदाचित मी कोकणीत बोललो हे तुम्हाला समजलं नसेल, पण त्याला समजायला पाहिजे म्हणून मी मुद्दामून बोललो. खरं म्हणजे 15वा चित्रपट महोत्सव हा या ठिकाणी संजय शेट्टी आणि ब्रदर्स गेली 15 वर्ष स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी साजरा करतात. सरकारचा म्हणजे कुठलाही मोठं सहकार्य न घेता त्यासाठी संजय शेट्टी आणि ब्रदर्स यांच्या मनापासून खूप खूप अभिनंदन. एखादा सांस्कृतिक उपक्रम सुरू करणे आणि तो सातत्याने 15 वर्ष चालवणं ही तशी सोपी गोष्ट नाहीये, पण संजय शेट्टी ब्रदर्स यांनी तो सातत्याने कंटिन्युअसली 15 वर्ष या ठिकाणी चालवलेलं आहे. त्याबद्दलही मी मनापासून अभिनंदन करतो. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की गोवा हे स्थायी स्वरूपामध्ये त्याचं केंद्र झालेलं आहे आणि या ठिकाणी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी आपण खूप वेळा येत आहे, पण त्याच दर्जाचं हेही फिल्म फेस्टिवल या ठिकाणी होतं हे सांगत असताना मला खूप खूप अभिमान वाटतो. आणि त्यापेक्षा जास्त मराठी कलाकार या फिल्म फेस्टिवलमध्ये येतात, त्यासाठी पुनश्च आपलं सर्वांचं दिग्दर्शक, लेखक, फिल्म स्टार ह्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. गोवा आणि मराठी संस्कृतीचं नातं तसं अतूट आहे. कारण गोव्यामध्ये जरी आम्ही कोकणी बोलत असलो आणि हिंदी फिल्म पाहत असलो, मराठीचं वाचन करत असलो आणि इंग्लिशमध्ये लिहित असलो, तरी पण मराठी फिल्म पाहण्यासाठी आम्ही तशी गोव्यातील लोक आणि विशेष करून TV सिरियल पाहण्यासाठी कुठं कमी पडत नाही आहेत. कित्येक गोवेकर आजही म्हणजे मराठी एखादे कार्यक्रम TV चॅनलवरती पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्याची वाट पण बघतात आणि वेगवेगळे कार्यक्रम पाहतातही. आपण नक्कीच की गोव्यामध्ये मराठी, कोकणी या चित्रपट निर्मितीसाठी आणि चित्रपट कलाकारांसाठी आमच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा मार्फत कित्येक सवलतीही देतो
आणि त्याचा गोव्यातील कलाकार, बाकी गोव्यातील निर्मिती, बाहेरील निर्मिती, पण गोव्यातील कलाकारांना घेऊन फिल्म इथं तयार करणारे त्याचा फायदाही घेतात. मी खरोखरच म्हणजे आजचा या प्रीमियर फिल्ममध्ये बंडखोर याचा प्रीमियर शो या ठिकाणी साजरा होणार आहे. त्याच्या प्रीमियर म्हणजे सुरुवातीला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. संजय शेट्टी म्हणजे खूप जवळचे मित्र आहेत, त्यामुळे त्याने त्याही कार्यक्रमाला मला बोलवलं होतं आणि आज परत याच कार्यक्रमामध्ये त्याचा मुहूर्ताच्या कार्यक्रमाला मी होतो आणि आज प्रीमियरच्याही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल विशेष अभिनंदन. आपण बऱ्याच वेळी गोवा हे एक म्हणजे पर्यटनाचं स्थळ म्हणून गोव्याकडे बघितलं जातं, पण गोवा नुसतं फक्त म्हणजे सन्स अँड सी एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर त्याच्या पलीकडे जाऊन द स्पिरिच्युअलिटी, स्पोर्ट्स या वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. आणि विशेष करून फिल्म शूटिंगसाठी एक आकर्षक स्थळ म्हणूनही प्रसिद्ध झालेलं आहे. आणि सन्स अँड सी ह्याच्या पलीकडं म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की गोवा बियॉन्ड बीचेस किंवा गोवा वाईल्ड लाईफ सेंच्युरीज हेही पाहण्यासाठी आणि ह्याही गावागावामध्ये शूटिंग करण्यासाठी, गावातील कित्येक सांस्कृतिक आणि मंदिरामध्येही शूटिंग करण्यासाठी लोक आज या ठिकाणी येत आहेत. ते पाहून खूप बरं वाटतं. आणि विथ द सिंगल विंडो क्लिअरन्स एंटरटेनमेंट सोसायटीमधून आम्ही क्लिअरन्सही त्याला देतोय. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा ही विशेष करून ही बॉडी म्हणजे आपल्याला फिल्म या ठिकाणी शूट करण्यासाठी सदोदित मदत करत असते. त्यासाठी गोव्याची भूमिका ही क्लिअर आहे की कम टू गोवा, शूटिंग गोवा अँड क्रिएट इन गोवा या तत्वावरती मी आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. तसं बघितलं तर गोवा म्हटलं की विशेष करून फक्त समुद्र किनारे आणि एखादा म्हणजे बार वगैरे दाखवण्याचा प्रकार बऱ्याच वेळी आणि ड्रग्स रिलेटेड स्टोरी या गोव्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न फिल्ममध्ये बऱ्याच वेळी होतोय. पण या पलीकडेही गोवा आहे हेही आपण लक्षात ठेवावं की गोव्यामध्ये हजारो वर्षाचा इतिहास आहे, कदंबकालीन इतिहास आहे, छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, म्हणजे 450 वर्षाचा पोर्तुगीजाच्या विरोधात असलेला संघर्षाचा इतिहास आहे. हिरवी गुरुजी, पुरुषोत्तम काकोडकर, टी.व्ही. कुन्हा, मोहन रानडे यासारख्या स्वातंत्र्य सैनिकाच्या संघर्षाची गाथा आहे. पूर्ण महाराष्ट्रातून आणि भारतभरातून आलेल्या 33 स्वतंत्र सैनिक पोर्तुगीजाच्या विरुद्ध झुंजत असताना 15 ऑगस्ट 1955 मध्ये पत्रादेवीच्या त्या स्मारकामध्ये त्याने हुतात्मा पत्करलेला आहे. ते हुतात्मा स्मारक आपण रेडी केलेलं आहे. आगवा जेल म्युझियम त्याचा परत एकदा पुनश्च निर्मिती एक सुंदर आणि क्रिएट, ज्यावरती आपण अंदमान जेल बघतोय त्याच आधारावरती आगवा जेल म्युझियम या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे. म्हणजे मी म्हणेन की विरासत आणि विकास या दोन्ही बाजूनी गोव्याची निर्मिती पुनश्च करण्याचा योग मला 7 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मिळाला. हा फोकस करणे, हा दाखवणं हाही तेवढाच महत्वाचा आहे. त्यासाठी म्हणजे सर्व सिने निर्मात्यांना मी म्हणेन की गोवा इज नॉट जस्ट द म्हणजे बार अँड बीच असं न म्हणता की गोव्यासाठी एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्याही आपण सर्वांनी दाखवाव्यात. गोव्यातील लोकसंस्कृती खूप मोठी म्हणजे एकदम आधारित त्याच्यावरती नव्या पिक्चर काढता येतोय की चित्रपट महोत्सवामध्ये वेगवेगळ्या वेळी आपण अशा पद्धतीच्या वेगवेगळे हे दाखवतात. मी आजच्या ह्या 3 दिवसाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला पुनश्च एकदा शुभेच्छा देतोय. आणि ह्यामध्ये खरोखरच म्हणजे पटकथा कार्यशाळा असेल, मास्टर क्लासेस असेल, फिल्म लॅब असेल, विद्यार्थ्यांसाठी असलेलं विशेष सत्र, तंत्रज्ञानावरती असलेलं प्रशिक्षण, निर्माते आणि नवोदितामधला संवाद आणि हा तर गोव्यातील मुलांसाठी किंवा गोव्यातील जे नवीन कलाकार आहेत त्यांच्यासाठी खरोखर एक म्हणजे ही पर्वणीच ठरेल की त्यामध्ये कित्येक नवीन जे आज फिल्म टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये यायला बघतात त्यांच्यासाठी खरोखरच एक चांगली गोष्ट आहे. मी जास्त न बोलता परत एकदा ह्या गोवा मराठी फिल्म महोत्सवासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि गोव्यातील लोकांसाठी म्हणजे जेवढे लोक आत बसलेले आहेत तेवढीच लोक बाहेर आहेत. आम्हाला विचारत होतं की आम्हाला एंट्री नाही का म्हणून, पण आम्हाला वाटतं आजचा हा ऑडिटोरियम छोटा पडतो या फिल्म महोत्सवासाठी. संजय शेट्टीने पुढच्या वेळी मला वाटतं मोठा ह्याच्यामध्ये हा आयोजन करावा. नक्कीच मी सर्व कलाकारांचं परत एकदा गोव्याच्या या भूमीत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो, आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि माझ्या हस्ते आज श्री मोहन जोशी सर यांना हा जीवनगौरव पुरस्कार देण्याबद्दल आला, त्याबद्दल गोवा सरकारच्या वतीने आणि समस्त गोव्यातील लोकांच्या वतीने
मी आपलंही खूप खूप स्वागत करतो. परत एकदा तुमका सगळ्या जणांक गोंयांत येवकार आणि अशाच पद्धतीत गोंयांत तुम्ही परत परत येवची. गोंयकारांक ते खूप आवडटले. इतकेच सांगताले माझी 2 उतरां पुराय करता. देव बरें करूं. आपण केलेला नमस्कार म्हणजे आमची मराठी संस्कृती. आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं अभिमानानं तर गोवा मराठी चित्रपट महोत्सव म्हणजे आमची मराठी संस्कृती. आणि ही मराठी संस्कृती जपण्याचं काम या सर्वच अतिथी मान्यवर कलाकार अभिनेते अभिनेत्री यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच संजय शेटे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी. हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी महेश मांजरेकर सर या सर्वच कलाकारांसाठी जोरदार टाळ्या. सिद्धेश महांबरे आणि श्रीपाद शेटे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते बंडखोर या चित्रपटामधील सर्वच कलाकारांचं या मंचावर स्वागत करावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गोव्याचे सुद्धा कलाकार यामध्ये बहुतांशी आहेत आणि अतिशय देखणी अशी फिल्म आपल्याला या महोत्सवामध्ये पाहायला मिळणार आहे. हे यंदाचं खास आकर्षण आहे या चित्रपटाचं. या बंडखोर चित्रपटामध्ये ज्यांनी भूमिका साकारली अशा माननीय छाया कदम यांना मी विनंती करतो की आपण या प्रसंगी आपले 2 शब्द व्यक्त करावे. हा पण छान वाटतंय. एकतर गोवा मराठी फिल्म फेस्टिवलला सलग 3-4 वर्ष येते आणि यावर्षीमध्ये 3 सिनेमे आहेत म्हणजे भारी वाटतं. आणि बंडखोर बद्दल सांगायचं तर खूप वेगळा विषय पुन्हा घेऊन येतोय. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक असतं ना बंड करायची एक म्हणे एक ती हिंमत ताकद अशा मी ना खूप बंडखोर बायकांची गोष्ट घेऊन येतोय. आणि महेशजींनी डिरेक्ट केलंय. महेशजी माझे आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. आणि ह्या फिल्म बद्दल आता जास्त काही नाही मला सांगता येते कारण मी सिनेमा बघितला नाहीये. पण शूटिंगच्या दरम्यान जे काही आम्ही अनुभवलंय ना प्रत्येक सिनेमा मला असं वाटतं की ती सिनेमाची एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसमध्ये सिनेमाची गोष्ट आणि मला वाटतं आपण जी भूमिका साकारतोय आणि आपल्या आजूबाजूची पात्र पण जी भूमिका साकारतायत ना ती नकळत आपल्याला काहीतरी देऊन जातात. आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात. आणि मला वाटतं वाईट गोष्टीही थोड्याफार आपल्याला शिकवून जातात. बंडखोर करताना असं खूप काही अनुभवायला मिळालंय आणि मला खूप मजा आली कारण खूप नवीन आम्ही अभिनेत्री एकमेकांबरोबर काम करत होतो. तितिक्षा तावडे, प्रियदर्शनी, पूजा यांच्यावर मी कधी काम केलं नव्हतं तर काम करताना पण मजा आली. आणि महेशजींबरोबर काम करायचं म्हणजे प्रत्येक वेळी त्यांच्यावर काम करताना ना मला एक वर्कशॉप मी अटेंड करताना जो फील असतो ना म्हणजे मी तसं घेते कारण की कधीच स्क्रिप्ट नसतं. स्क्रिप्ट नसतं खरं तर सीनही लिहिलेले नसतात. पण शूटिंगच्या वेळी जेव्हा बसून आम्ही चर्चा करतो आणि ते इम्प्रोवाइज करता करता म्हणजे आम्हाला असं वाटतं ना की जो पहिला टेक आणि मग फायनल टेक आम्हाला तसं वाटतं की अरे बापरे हे आपण काय करून गेलो. म्हणजे कॅरेक्टर म्हणून पण आणि ते खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकवून जातात. सो मी खूप थँकफुल आहे महेशजींची आणि संजय शेट्टे. जास्त नाही काही म्हणत. थँक्यू. आपण जास्त बोलता येत नाही म्हणत अगदी मोजके शब्द दिले पण समर्पक असे शब्द दिले. जोरदार टाळ्या छाया कदम यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. यानंतर या बंडखोर चित्रपटाचे दिग्दर्शक आपण सर्वांचे लाडके माननीय दिग्दर्शक महेश मांजरेकर सर यांना विनंती करतो. नमस्कार.
छायांनी तर काय लाजच काढली. स्टेजवरील मान्यवर आणि मला खूप लकी वाटते की माझ्या सिनेमाच्या मुहूर्ताला सर आले होते आणि एक सुरुवात झाली. हा सिनेमा म्हणजे कसा झाला मलाच कळलं नाही. छायामधील मी सिनेमा बघितला नाही, खरा फायनल मी बघितलेला नाहीये. कारण एडिट करत होतो सगळा मला सिनेमा माहिती आहे. संजयला मी सहज फोन केला, म्हटलं रे गोव्यात सबसिडी किती देतात रे, आपण एक सिनेमा करू. आणि तो म्हणाला गोव्यात आला की भेट, आपण सांगू. मग मी म्हटलं की मध्य प्रदेशमध्ये सबसिडी मिळते. तो म्हणाला मला ओळखीचे आहेत तिकडचे लोक, तू ये मला सांग, आपण ठरवू. त्यांनी ऐकलं आणि म्हणाला की आपण करू हा, आणि मी प्रोड्यूस करतो आणि आपण गोव्यातच करू. इथपर्यंत ठीक होतं. सिनेमा केला, म्हणाला की माझा फेस्टिवल असतो तिकडे दाखवता येईल का. तिथे जरा छातीत धडधड झाली. मला वाटतं इतका फास्ट सिनेमा मी कम्प्लीट करून आज रिलीज होते कधीच केलं नव्हतं. थोडे मला सेन्सरचे पण आभार मानायचे, त्यांनी पण थोडी मला हेल्प केली. सेन्सर पास झालं सिनेमा. मी ऑलवेज थोडासा काय म्हणतो, थोडासा पार्शल आहे. आय ऑलवेज बिलीव्ह की बायका ह्या जास्त स्ट्रॉंग असतात पुरुषांपेक्षा. त्यामुळे तुम्ही माझा कुठलाही पिक्चर बघितला तर माझ्या कुठल्याही सिनेमामध्ये बायका ह्या कधीच वीक नाहीत. आणि हा सिनेमा म्हणजे इट इज अ बुके ऑफ विमेन वर स्ट्रॉंग. आणि पटापटा आर्टिस्ट पण हो म्हणाले. छाया तर माझी फेवरेट ॲक्टर आहे. आणि मी स्क्रिप्ट देत नाही, ही जगजाहीर गोष्ट आहे. कारण मला असं कायम वाटतं की स्क्रिप्ट दिलं की आर्टिस्ट रेडी होऊन येतो, आणि कधी कधी त्याचं रेडी होणं मला न पटेल असं. सिद्धूला माहिती येते, जितूला पण माहिती येते. आणि असं नाही की माझ्याकडे सीन नसतो, माझ्याकडे असतो तो, पण मला इम्प्रोव्हाइज करण्यात खूप गंमत येते. कधी कधी त्या इम्प्रोव्हायझेशनमध्ये खूप काही निघतं. रेणुकालाही माहिती असेल, आम्ही एक सिनेमा केला. प्रत्येक वेळेला तुमच्याकडे डिरेक्टर कंटाळायचा की हा सीन आहे, आणि आम्ही तो कधीच सीन केलेला नाहीये. पण इट इज ऑलवेज, म्हणजे खरंच कधी कधी आय बिलीव्ह इन इम्प्रोव्हायझेशन्स. आणि आर्टिस्टकडनं पण त्या सजेशन्स आल्या तर चांगल्याच असतात, पण त्या पटल्या तर मी घेतो. सिद्धूच्या बऱ्याचशा घेत नाही मी, कारण सिद्धू नुसत्या सजेशनच देत सुटतो मग. पण ऍक्टर चांगलाच आहे सिद्धू. पण गोवा म्हणजे मी गोव्याचं आहे, माझी कुळदेवत गोव्याची आहे. आणि कधी आलो तर मी पहिली गोष्ट करतो, मी देवळात जातो, आजही जाऊन आलो देवळात. त्यामुळे गोव्याबद्दल माझं विशेष प्रेम आहे. आणि आज हा सिनेमा अख्खाच्या अख्खा गोव्यात शूट झालाय, आणि याचा मला आनंद आहे. आणि मी या सिनेमामध्ये बार दाखवलेला नाही आहे. आणि आय लव्ह गोवा. म्हणजे कसं सांगू, म्हणजे माझे कुळदेवतच इकडे असं म्हटल्यावर मी मांजरेचा आहे मी, त्यामुळे मांजरेकर आहे. आणि एक प्रयत्न केला आहे. आणि कसे आभार मानू मी संजयचे. म्हणजे आय किती पिक्चर केले आहेत, पण असा प्रोड्युसर बघितलेला नाही आहे मी. इज अ फॅन्टॅस्टिक प्रोड्युसर. कोणालाच नाही, माझ्या आर्टिस्टही सांगतील, कोणालाही काही एक पैशाचा त्रास झाला नाही. आणि वी फिनिश द फिल्म इन सच अ शॉर्ट टाईम. वी कुड त्याचं पोस्ट प्रोडक्शन शॉर्ट टाईममध्ये झालं. आणि आज तुम्ही बघा, चांगला असेल तर कौतुक करा, वाईट असेल तुम्हाला वाटलं तर तरी म्हणा चांगलं आहे. आणि तुमच्या इतकाच मी एक्सायटेड आहे आज सिनेमा बघून, कारण या सिनेमाला काय रिॲक्शन मिळते मला आज पहिल्यांदा कळणार आहे. आणि थँक्यू एव्हरीबडी हिअर ऑन द स्टेज. माझं कोणाला राहिलं असेल थँक्यू म्हणायचं तर चुकतं. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे इकडे गोव्याचे कलाकारांचं मला एक कौतुक खरंच करायचं वाटतं की मला, म्हणजे कधी मी काम केलं नव्हतं, त्यांना पाहिलंही नव्हतं, पण इच अँड एव्हरी कलाकार त्या सगळ्यांनी मला सरप्राईज केलं. खूप अप्रतिम नॅचरल काम केलं. कुठेही काही म्हणजे ते ॲक्टिंग घेऊन नाही आले. आणि ऑल ओव्हर इतके नॅचरल तुम्ही बघाल, तुम्ही खरंच म्हणाल की दीज आर वेटरन्स ऑन स्क्रीन. आणि थँक्यू सो मच. आय एम लिटल मोर एक्सायटेड टू सी द फिल्म. आणि थँक्यू संजय फॉर होस्टिंग सच अ ग्रेट फेस्टिवल. आणि हे काय, आणि मला माहिती आहे फेस्टिवल भरणं म्हणजे किती त्रासात आहे. मी मिगता केलं 6 वर्ष, त्याचे वळ अजूनही आहेत, जात नाही आहेत. तू तर 15 वर्ष केलेस. आणि इट इज, तू सोलो करतोस विदाउट एनी स्पॉन्सरशिप. हॅट्स ऑफ टू यू.
थँक्यू एव्हरीबडी फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू. उभी राहिलेली आहे आणि विशेष म्हणजे या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये झाली होती आणि अतिशय देखणा असा चित्रपट हिंदी आणि कोकणी महेश मांजरेकर सर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. त्यानंतर संजय शेटे यांना मी करावा विनंती करतो. जोरदार टाळ्या.